हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवतोय मक्के की रोटी सरसों का साग. तर बघू शकताय किती छान अशी मक्केची रोटी झालेली आहे, एकदम टम्म फुलून. तर एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तर बघू शकताय तुम्ही मक्के की रोटी आणि सरसों का साग किती छान असं दिसत आहे. तर जास्त वेळ न लावता लगेच बनवायला घेऊया. तर सर्वात आधी आपण सरसों का साग बनवूया. त्यासाठी भाज्या लागणार आहेत काही. तर बघू शकताय तुम्ही 4 भाज्या घेतलेल्या आहेत. मी मेथी घेतली, पालक, त्यानंतर मोहरीची भाजी आणि ही भाजी आहे त्याला मराठीत चिलची म्हणतात, हिंदीमध्ये काहीतरी वेगळे बोलतात. तर तुम्ही काय बोलता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भाजी स्वच्छ धुवून घेतली सुरुवातीला आणि आता बारीक कट करून घ्यायची आपल्याला. भाजी कट करून झाली तर आता कुकरमध्ये टाकून घेऊया. आणि सध्या भाज्या मार्केटला भरपूर आलेल्या आहेत. ह्या भाज्या याच टायमाला येतात, एरवी मिळत नाहीत. मोहरीची भाजी, त्याच्यानंतर चिलेची जी भाजी म्हणतात ती भाजी. तर आता भाज्या टाकून घेतल्यात आणि 1 ग्लास पाणी टाकत आहे आणि पेस्ट टाकत आहे बघा. लसूण टाकलेला आहे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून टाकली आणि मीठ टाकत आहे. तर याला आपण बॉईल करून घेणार आहोत सुरुवातीला असंच थोडंसं. आणि जी मी पेस्ट टाकली ती नक्कीच उकडताना टाकायची. आपण भाजी जेव्हा बॉईल करतो आहे तेव्हा त्याचा सुगंध खूप छान येतो सरसों का सागमध्ये. तर बघा, पाणी थोडंसं टाकून उकळून घेतलं की मग आता कुकरची शिट्टी लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. भाजी एकदम अशी गाळ झाली पाहिजे. तर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या. मी कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि जेव्हा भाजी थंड होते, जसं कुकरची शिट्टीची हवा जाईल तेव्हा काढून त्याला आपल्याला बघायचे व्यवस्थित शिजली आहे का. तर बघू शकता. आता याला आपण चांगलं घोटून घेऊया. भाजी चांगली शिजली आहे. तुमच्याकडे डाळ घोटणी असेल त्याच्यानं किंवा मॅचर असेल तर त्याच्यानं एकदम असं मॅच करून घ्यायचे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मक्केचा पीठ. मका दळून घेतलेली आहे, त्याचं पीठ टाकले. अर्धी वाटी एवढं पीठ टाकले. सुरुवातीला गाठी होतात, त्याला लगेच हाटून घ्यायचे किंवा बेसन जसं टाकतो तसं भुरभुरून थोडंसं हाटून घ्या. मॅच करून घ्यायच्यात पूर्ण गाठी नाहीसं होतात, थोडासा वेळ लागतो. आणि गॅस चालूच आहे बघा. आता थोडंसं त्याला अजून परत शिजून घेत आहे 5 ते 7 मिनटं. एकसारखं जेवढं ते मिक्स झालं तेवढी त्याची टेस्ट छान येते. बघू शकता तुम्ही गाठी नाहीशा झालेल्या आहेत आणि मिक्स झाली आहे भाजी. आता फोडणी करून घेऊया. तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच टाकायचं आहे. लसूण बारीक कट करून घेतला आहे, त्यानंतर थोडासा कांदा टाकला आहे, सुक्या लाल मिरच्या आणि 1 टमॅटो टाकलेला आहे. लाल तिखट नाही टाकायचं कारण आपण आधी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि लसूण पण अगदी थोडा घेतला आहे मी, 2 ते 3 कळी कट करून घेतला आहे कारण त्याच्यात आपण पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरची. आता मसाले छानपैकी परतले की आता आपण जी भाजी शिजवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे बघा. आता मिक्स करून घेऊया. आणि भाजी आपण एकदम छान शिजवून घेतली आहे. तर आपण जेव्हा फोडणीमध्ये टाकतो तेव्हा झाली. 2 ते 3 मिनटं चांगली मिक्स करून घ्यायची आणि वरतून बटर टाकायचे. तर बघू शकताय तुम्ही सरसों का साग आपला बनवून रेडी आहे. आता मक्याची रोटी बनवून घेऊया. तर बऱ्याच जणांना मक्याची रोटी नाही जमत, फाटते ती बाजूनं करताना थोडीशी तुटते. तर पीठ एकदम छान असं दळून आणलं आणि त्याला मळणं गरजेचं आहे. मी नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे. बरेच जण गरम पाणी घेतात, तर गरम पाणी घेण्याची अजिबात गरज नाही, चिकट होतं पीठ. तर पीठ मळून घ्यायचं आहे बघा. मी बऱ्याच वेळेस मळून घेतलं आहे, एकदम छान असं पीठ झालं आहे. आता एक छोटीशी भाकर हातावरच थोडीशी मोठी करून घ्यायची आहे आणि खाली पीठ टाकले मी आणि वरतून पण थोडंसं पीठ घेऊन त्याला एकाच हातानं थापटून घेत आहे आणि नंतर दोन्ही हातानं करायचे. तर बघू शकताय भाकर एकदम छान अशी झाली. आता तव्यावर टाकून घेऊया. आता थोडंसं पाणी लावून घेत आहे. आता टर्न करून घ्यायचे. आता दोन्ही साईडनं व्यवस्थित शेकून घ्यायची भाकर. इकडनं पण छान झाली आहे बघा.
आता बघू शकता एकदम छान अशी टम्म फुगून भाकर रेडी झाली आहे. सर्व भाकरी अशाच झाल्या होत्या. तर सरसो का साग तर आपल्याला झालेलाच आहे. त्यानंतर मक्याची रोटी पण एकदम छान अशी झालेली आहे. तर वरतून आता मक्खन लावून घेऊया. जेवढं मक्खन लावलं तेवढी छान अशी टेस्ट येते. तर मक्खन भरपूर लावून घ्या आणि गरमागरमच खायची खूपच भारी लागते. तर नक्कीच तुम्ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कशी वाटली रेसिपी. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता वरतून पण थोडंसं मक्खन टाकायचं आणि लगेच गरमागरम खायला घ्यायचं. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.